नमस्कार, मी प्रगतीज रेसिपी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजची आपली रेसिपी आहे थंडी स्पेशल म्हणजे विंटर स्पेशल रेसिपी आहे। कारण हे जे मी लोणचं बनवलेलं आहे ते फक्त हिवाळ्यामध्ये थंडीच्या सीझनमध्येच मिळतं। शक्यतो हे सातारा, कोल्हापूर, कराड या साईडलाच मिळतं। तर याचं माईनमुळा असं नाव आहे, तर इंग्लिशमध्ये याला कॉलियस रूट सुद्धा बोलतात। तर झटकेपट आपण हे लोणचं बनवायला सुरुवात करूया। तर हा आहे माईनमुळा आणि हा असतो जमिनीमध्ये, याची झाड असतं वरती आणि ही मुळा खूप सारी माती असते। तर याला अगदी व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। चांगलं अगदी नळाच्या पाण्याखाली आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर मी धुवून घेतलेलं आहे आणि शिवाय एक अर्धा तास याला छान असं पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आहे। कारण याच्या वरची सालं आहे ती सर्व आपल्याला काढून घ्यायची। पाण्यामध्ये भिजवल्यामुळे हाताने सुद्धा ही सालं बऱ्यापैकी निघतात, पण आपल्याला ह्याची सालं जी आहे ती पूर्ण काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी व्यवस्थित अशी ती सालं सर्व काढून घेणार आहे। आणि तुम्ही पाहू शकता आतमध्ये त्याचा गर जो आहे तो अगदी मस्त व्हाईट असा असतो, पण हा जास्त काळ व्हाईट राहत नाही, त्याचा कलर चेंज होतो। म्हणून ते आपल्याला साफ करून झाल्यावर सुद्धा पाण्यामध्येच ठेवून द्यायचं आहे। अशा प्रकारे सर्वच मी या माईनमुळ्याची सालं जी आहेत ती काढून घेणार आहे। ते सर्व माईनमुळ्याची सालं काढून झालेली आहेत आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत मी ती, आणि ती धुवून सुद्धा परत आपल्याला पाण्यामध्येच घालून ठेवायची आहेत। तर पाणी अगदी स्वच्छ झालेलं आहे, म्हणजे अगदी स्वच्छ असा माईनमुळा आपला झालेला आहे। आता हा एका चाळणीमध्ये घालून गाळून घ्यायचा आहे आणि गाळून त्याचं सर्व पाणी नितळून घेतलेलं आहे। तर मी एका किचन टॉवेलनी स्वच्छ असा हा माईनमुळा जो आहे तो पुसून घेणार आहे, कारण याचं आपल्याला लोणचं घालायचं आहे। हे लोणचं साधारण वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष पण राहतं अगदी व्यवस्थित घातलं तर ते स्वच्छ ड्राय झाल्याच्या नंतर याचे आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहेत। तर माईनमुळ्याचे पीसेस मी दाखवते याप्रमाणेच असतात, लांबट आकाराचे अशा आपल्याला पीसेस करून घ्यायचे, जास्त जाड नाही आणि जास्त बारीकी नाही। अशा प्रकारे सर्व माईनमुळ्याचे अशा प्रकारे पीसेस करून घ्यायचे आहेत। त्यानंतर याला जे इंग्रेडियंट्स लागणार आहेत ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामध्ये मी गरम मसाला घेणार आहे, 8 ते 10 काळी मिरी, 8 ते 10 लवंग, अर्धा इंच दालचिनी आणि 1 चमचा जिरा। शिवाय इथे मी 125 ग्राम घेतलेला आहे राई, मोठी राई इथे घेतलेलं आहे। 3 टेबलस्पून लाल तिखट, 3 ते 4 टेबलस्पून मीठ, 1 टेबलस्पून हिंग घालणार आहे, 1 टेबलस्पून साखर टोटली ऑप्शनल आहे, आणि 2 ते 2.5 टेबलस्पून इथे मी हळद घालणार आहे। इथे 2 ते 3 लसणीच्या मी पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत, सोलून घेतलेल्या आहेत, आणि 6 लिंबाचा रस। सर्वात आधी आपल्याला मीठ आणि हळद लावून हा माईनमुळा जो आहे तो साईडला ठेवून द्यायचा आहे, व्यवस्थित असा मिक्स करून, जेणेकरून तो जास्त तांबूस पडणार नाही। आणि मीठ आणि हळद छान लागल्याच्या नंतर त्याच्यावर आपण फोडणी घातली का मस्त असं लोणचं आपलं मुरतं। तर इथे आता मी फोडणीची तयारी करत आहे। त्यासाठी इथे साधारण एक 3 ते 4 कप मी इथे तेल घेतलेलं आहे। तेल गरम होईपर्यंत आपण मसाले घेतले आहेत ते सर्व भाजून घ्यायचे आहे। तर अगदी मस्त खमंग असे भाजायचे आहेत, करपवायचे नाही आहेत, व्यवस्थित त्याचा कच्चापणा गेला पाहिजे एवढेच भाजायचे। तर याच पॅनमध्ये मी राईसुद्धा भाजून घेणार आहे, आणि राई अक्षरशः मस्त अशी तडतडली पाहिजे। तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते याप्रमाणे, तरच त्या लोणच्याला खमंग असं फ्लेवर येतो। तर इथे तेलसुद्धा आपलं छान असं कडकडीत झालेलं आहे। मी इथे थोडंसं हिंग टाकून पाहिलं आहे, तर तेल आपलं छान कडलेलं आहे। आता तेल थोडं थंड होऊन द्यायचं आहे। तोपर्यंत आपल्याला जे आपण गरम मसाले भाजून घेतलेले आहेत ते मिक्सरला याची मी बारीक पावडर करणार आहे, जाडसर ठेवणार नाही। आणि लसूणसुद्धा आपल्याला छान असं ठेचून घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरला बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे गरम मसाल्याची आणि राईची, त्याचसोबत लसूणसुद्धा ठेचून घेतलेला आहे। आणि तेल मी इथे पॅन जे आहे ते साईडला काढून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। त्यात आता हिंग घालायचं आहे आणि लसूण घालायचे आहे। आपण खाली उतरवून ठेवलेलं तेल असलं जरी तरी ते छान कडलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये लसूण आणि हिंग व्यवस्थित असा फ्राय होतो, आणि तो छान फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण जी हळद ठेवली होती ती सुद्धा घालायची आहे, कारण आपण थोडीशी हळद ठेवली होती, सर्व हळद लावली नव्हती। तर इथे 2.5 टेबलस्पून लाल तिखट मी यूज करणार आहे। लाल तिखट म्हणजे हा प्लेन लाल तिखट आहे, याच्यामध्ये गरम मसाला मिक्स नाही। शिवाय आपण जो गरम मसाला वाटून घेतला आहे आणि राई ती पण घालायची आहे, 1 टेबलस्पून साखर, आणि मी इथे परत 1 टेबलस्पून मीठ घालते, म्हणजे टोटल आपल्याला इथे 3 ते 3.5 टेबलस्पून मीठ लागलेलं आहे 1 किलो माईनमुळ्याला। 1 किलो माईनमुळ्याचं परफेक्ट इथे मी मेजरमेंट दाखवलेलं आहे। आता हा माईनमुळा एका भांड्यामध्ये मी सर्व काढून घेत आहे, आणि आपली फोडणी जी आहे ती थंड होईपर्यंत याच्यामध्ये आपण लिंबाचा रस घालून घेऊया। तर मी इथे 6 लिंबाचा वापर केलेला आहे, तुम्ही लिंबाचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल।
पण आपल्याला हे लोणचं जे आहे ते एक साधारण वर्ष दीड वर्ष राहायला हवं आहे, त्यासाठी लिंबाचा रस घालणं जरुरी आहे. शिवाय याला तुरट फ्लेवर असतो, त्यासाठी मी लिंबाचा रस जास्त घालते. आता आपली फोडणी थंड झालेली आहे, तर ती या माईन मोड्यामध्ये सर्व आपण ओतून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पूर्णपणे थंड झाल्यावरच आपण बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे, कारण हे लाल तिखट जे आहे प्लेन मिरची पावडर ते मी घरी बनवलेलं आहे, तर याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आता हे लोणचं आपण वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो. तर आपलं इथे हे लोणचं सर्व करून झालेलं आहे. दिसायला जेवढं टेस्टी दिसतं तेवढं खायलाही चांगलं आहे आणि शिवाय याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि खनिज लोह असतं, कारण हे जमिनीच्या आतमध्ये असतं. तुम्हाला माहिती आहे जी मुळं असतात, जे आपण रताळ वगैरे जे काही खातो त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात कॅल्शियम वगैरे मिळतं. तर हे विंटर सीझनमध्येच लोणचं असतं, त्यामुळे हे लोणचं नक्की बनवून पहा. मला माझी ही लोणच्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. तुम्ही माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. धन्यवाद.